नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे फेब्रुवारी आणि आज आम्ही त्या नवीन ठिकाणी आलो आहे. मला कळेल कुठे आलो आहे ते. आणि ही आमची सर्व टीम, आमची मैफिल, सर्व मैफिल नाही आहे, अर्धेच आहेत. ते काही कामानिमित्त आमच्यासोबत नाही आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करतो आहे. पण आता आम्ही जातो आहे हॉलवरती, तिथे कार्यक्रम आहे म्हणजे काव्य संमेलनाचा. तर त्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आमची माहिती पूर्ण नाही आहे, अर्धीच आहे, पण एवढी आहे तेवढी माहिती लावून टाकू. तर आता जाऊया आपण हॉलवरती जाऊया आपण. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघत राहा. चला या माझ्या मागून. तर आपण आता रेडी काय साडी लावायची आहे तुला? रेडी काय व्हायचं? रेडी हो सरांना रेडी होऊ दे. सर रेडी झाले की आपण जाऊया. आजचे प्रोफेसर, आजच्या सप्तसुरांच्या मैफिलीचे अध्यक्ष सूरज कांगणे. धन्यवाद. मला या अध्यक्षपदी निवडल्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून खूप आभारी आहे. पहिल्यांदा एवढं अध्यक्षपद निभावतोय. कसं निभावेल मला माहित नाही. बघू, सोपं आहे. फक्त अध्यक्षांनी नंतर नाश्ता केला तर अध्यक्षपद संपन्न होईल. तर आता आपण जाऊया हॉलमध्ये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे स्मारक, आणि इथेच आपल्याला वरती जायचं आहे. पण आता पोहोचतोय हॉलवरती. इकडे आहेत, इकडं पुस्तकं ठेवलेली आहेत वाचनासाठी. तर हा आपला हॉल आहे. कवी मंच सुंदर सजला आहे. कवी आलेत ना अजून, सर्व काही कवी आलेत, बाकी अजून कवी यायचे बाकी आहेत. आणि सुंदर तयारी एकदम उत्तम प्रकारची आहे. नियोजन यांचं नेहमीच उत्तम असतं. मी पहिलेसुद्धा एकदा दिशा महाराष्ट्राची या काव्य मैफिलीमध्ये मी पहिल्यांदा पण आलो होतो. ही माझी दुसरी वेळ आहे, पण नियोजन खरोखरच मस्त असतं. ते इकडे आमचे कवी आल्या कविता राहिल्या बाजूला. यांना पहिली मोबाईलचे पडले, मोबाईल चार्जिंगला लावत आहेत. काय बोलायचं, माणूसच चालू आहे. काय बोलणार आता. तर सर्व काही कवी आलेत, काही बरेचसे असे बाकी आहेत. तिकडे अजून तयारी चालू आहे. माझ्या प्रिय जनतेला हात जोडून करतो विनवणी. माझ्या प्रिय जनतेला विकू नका बहुमोल जपा कोकणचा भूमातेला. विकू नका बहुमोल जपा कोकणचा भूमातेला. घेता जन्म ज्या घरी तो वंशाचा दिवा बनून जातो. घेता जन्म ज्या घरी तो वंशाचा दिवा बनून जातो. जन्मता सर्वांच्या स्वप्नांची वसर तो एकटा वाहू लागतो. जन्मता सर्वांच्या स्वप्नांची वसर तो एकटा वाहू लागतो. स्वतःची स्वप्ने तो नेहमीच विसरून जाईल. खरं सांगतो मायबाप, पुरुष होणं एवढं सोपं नाही. कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायला वेळ ते काम करतो. स्वतः दुःख सहन करून साऱ्यांच्या आयुष्यात आनंद भरतो. स्वतः दुःख सहन करून साऱ्यांच्या आयुष्यात आनंद भरतो. सामान्य माणूस जगण्यासाठी किती कष्ट करतो. सांगितो मी आज तुम्हा माझी छाती ठोकून. सांगितो मी आज तुम्हा माझी छाती ठोकून. शंभू राजा परी नाही राजा कोणी. संपविना हे स्वराज्य किती जाहले प्रयत्न. संपविना हे स्वराज्य किती जाहले प्रयत्न. रक्षिणा हे साम्राज्य जन्म लातो शिवरत्न. नाव संभाजी तयाची ठेविले जाऊन. नाव संभाजी तयाची ठेविले जाऊनी. शंभू राजा परी नाही राजा कोणी. अरे कुटुंबाची शीतल छाया असा माझा बाप. कुटुंबाची शीतल छाया असा माझा बाप. घेतला मुळीच नाही तयाने विसावा. राबताना शेतात सदैव दिसावा. थांबवे न काम, थांबवे न काम, जरी लागे थाप. कुटुंबाची शीतल छाया असा माझा बाप. आपण मराठी माणसं असून मराठी शाळा
अस्ताच्या उंबरठ्यावर उभी आहे. आपण मराठी माणसं असून मराठी शाळा अस्ताच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि आपण परप्रांतीयांकडून मराठी बोल अशी एक चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकालाच मराठी भाषा यायलाच हवी. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकालाच मराठी भाषा यायला हवी असं छाती ठोक सर्वत्र बिंबवतोय तर खरं, पण मग भाजी मंडईत गेल्यावर समोर मराठी माणूस असूनही भैया आलू कैसा दिया असं विचारतोय का बरं? पहिल्याच दिवसाला आणि पहिल्याच तासाला माझे बाई गुरुजी येतील वर्गाला. गाणी म्हणून गोष्ट सांगून, गाणी म्हणून गोष्टी सांगून मग गोंगाट होईल सुरू. ताई चल शाळेला जाऊ तुरु तुरु, ताई चल शाळेला जाऊ तुरु तुरु. आपली जणू माय तू पाजताना बालकाला वाटते दूध साय. मी असो वा तू नसो मराठी जगेली पाहिजे. धर्म जाती प्रांत भाषा महाराष्ट्र हा गरजतो. आले परकीय शत्रू त्यांना वाटेतच आम्ही गाडतो. देशावरचे प्रेम डोळ्यांतून वाहाया पाहिजे. मी असो वा तू नसो मराठी जगली पाहिजे. पाहू द्या पोचवा पोचवा संदेश पोचवा 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 संदेश पोचवा. अहो मुलगी वाचवा, अहो मुलगी वाचवा, मुलगी वाचवा, अहो मुलगी वाचवा. संगप्रियाच गाणं मलाही गाऊ द्या. आई बाबा मला हे जग पाहू द्या. आई बाबा मला हे जग पाहू द्या. यानंतर जे दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक ज्या कवीला मिळालेलं आहे त्या कवीचं नाव आहे प्रणय गावडे. प्रणय गावडे यांना विनंती आहे की आपण विचारमंचाकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रणय गावडे तुझं फार फार अभिनंदन. दिशा महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनल मार्फत यापुढे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी तुम्ही सर्व विजेते स्पर्धक कायम साथीला उभे आहात अशी सन्मान दोनही परीक्षक आणि मुख्य संपादक तुषार शेवरेकर यांना करण्याची विनंती करतो. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर नमस्कार मंडळी. तर आता काव्य संमेलन संपलं आहे आमचं आणि आमच्या पूर्ण मैफिलीने एकदम उत्तर प्रकारचे सादरीकरण केलंय आणि आनंदाची भाषा म्हणजे आमच्या भाऊ यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आज. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच हे माझे बंधू प्रणय गावडे यांनाही उत्तेजनार्थ म्हणून सन्मानित केले तरी त्यांचं खूप खूप अभिनंदन. कविता एक नंबर होती, अंगावर काटा आणणारी कविता होती. सर्वांच्याच कविता चांगल्या होत्या पण काय सर्वांच्याच तुम्हाला काय बोलता येत नाही आता. पण खूप अरे हे काय हे पकडा नमस्कार. आज सर्वप्रथम काय वाटतंय तुला आज तुझा पहिला नंबर आलाय? माझ्या आयुष्यातलं पहिलं काव्य वाचन स्पर्धा आहे आणि प्रथमच पहिल्यांदा क्रमांक. ॲक्च्युली मी खूप धक्कादायक गोष्ट होती माझ्यासाठी ज्यावेळी त्याने अनाऊन्समेंट केलं. ही अपेक्षा सोडली होती. आमच्या मैफिलीमधून फक्त प्रणयचा नंबर आला त्याच्यातच आम्ही एवढं खुश होतो की पुढे काही अपेक्षाच नव्हती. पण नंबर आला ही चांगली गोष्ट आहे. आणि ही कविता देखील आज म्हणजे आज काव्य संमेलन आहे तर कालच्या रात्री लिहिलेली एक कविता होती. वाटलं नव्हतं एवढं सन्मान भेटेल तिला पण भेटला. खूप खूप चांगलं वाटतं, खूप मस्त वाटतं. तुम्ही बोला काहीतरी, प्रत्येकाने बोला. आमच्या मैफिलीमधले हे दोन सूर जे आज खऱ्या अर्थानं चमकले आमचे कांगणे सर आणि प्रथमेश
त्याचप्रमाणे सिद्धी मॅडम तुम्ही पण या इकडे. यांनी सुद्धा उत्तमरित्या कविता सादर करून जमलेल्या रसिकजनांचे एकदम मन भरून आले त्यांचे पण. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे हे व्यक्तिमत्व आहे. खूप चांगले विचार आहे, चांगले विचार मांडले त्यांनी सुद्धा. खूप प्रेक्षकांना भारावून टाकलं. आपल्या मराठी मातीची संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे. खूप छान मजा आलीचं नाव लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बघत कविता तुम्हाला आमच्या कविता ऐकायच्या असतील तर मैफिल सप्तसुरांची या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला त्या कविता ऐकायला मिळतील. तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन कविता नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव हे मैफिल सप्तसुरांची. तर भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन काव्य संमेलनाला. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.